29 तारखेला पेपरमध्ये फक्त एवढी एकच गोष्ट करा, 95पेक्षा जास्त मार्क्स फिक्स मिळणार. पहिली गोष्ट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिली गोष्ट, ज्यावेळेस पण तुम्ही लॉंग आन्सर आणि शॉर्ट आन्सर म्हणजे जे 2 ते 3 मार्क्सचे प्रश्न आहे, ज्यांचं वेटेज 2 ते 3 मार्क्स पर क्वेश्चन आहे, आणि लॉंग आन्सरमध्ये ज्यांचं वेटेज 4 मार्क्स पर क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? 4 मार्क्स पर क्वेश्चन आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्न एकदम मुद्द्यांनी लिहायचा. आता ह्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये केमिस्ट्रीचा पेपर निबंधासारखा नाही लिहायचा आहे, ठीक आहे. आपला पेपर हा 3 गोष्टींनी किंवा 3 वेजने चेक होतो. एक असतो आपला एक्झामिनर, दुसरा असतो आपला मॉडरेटर आणि तिसरा असतो आपला चीफ मॉडरेटर, ठीक आहे. या 3 गोष्टींमधून आपला पेपर जातो. आता नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, एक्झामिनरला ज्या वेळेस तुमचा पेपर बघून आनंद होणार, त्याला मुद्दे दिसणार तुमच्या पेपरमध्ये, त्यावेळेस तो तुम्हाला जास्त मार्क्स देण्याची पॉसिबिलिटी ही वाढणार. का? समजा आता हा एक पेपर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हेनरीज लॉ असा विचारला आहे. काय विचारला आहे त्यांनी आपल्याला? हेनरीज लॉ. मग तुम्ही काय लिहिणार? Henry law states that the solubility of gas is directly proportional to the pressure. मग त्याच्यानंतर तुम्ही इकडे लिहिणार solubility is directly proportional to pressure. त्याच्यानंतर डायरेक्टलीचं साईन काढणार, KH लिहिणार, इंटू P लिहिणार, ठीक आहे. आता इथं थांबायचं आहे का? नाही. याच्या खाली लिहिणार तुम्ही S म्हणजे सोल्युबिलिटी, KH म्हणजे हेनरी लॉ कॉन्स्टंट आणि P म्हणजे प्रेशर. अशा सर्व गोष्टी, मुद्दे तुम्ही त्या प्रश्नामध्ये लिहिणारे, उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणारे, जेणेकरून एक्झामिनरला वाचण्यासाठी ती गोष्ट सोपी व्हावी आणि त्याला तुम्ही काय लिहिले ते कळावं. निबंध लिहायचे नाही, पॉईंट्स वाईज उत्तर लिहायचं. एवढाच पहिला मुद्दा आहे. पुढचा मुद्दा. आता सेकंड पॉईंट आपण बघूया. सेकंड पॉईंटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डेरिवेशन. आता अनेक विद्यार्थी ज्यावेळेस डेरिवेशन सॉल्व करतात किंवा लिहितात, समजा PH + POH = 14, हे डेरिवेशन आपलं 2024ला आलं, इमॅजिन करा, किंवा येऊ पण शकतं. आता बघा, ह्यावेळेस काय होणार आहे, तुम्ही काय करतात, तुम्ही काही मधल्या स्टेप ज्या असतात त्या स्किप करता आणि पटकन पुढे जातात. असं मुळीच करायचं नाही विद्यार्थ्यांनो. डेरिवेशनमध्ये प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात आणि स्टेपला मार्क्स असतात म्हटल्यावर तुम्ही स्टेप नाही लिहिली तर मार्क्स कट होणार. 2 मार्क्सचं डेरिवेशन असणार, 1.5 मिळणार. मग येत असून काय उपयोग? जे येतं तिथं मार्क्स घालणार, तर जे नाही येणार तिथं पण जाणार, जे येतं तिथं पण जाणार, ओव्हरऑल मार्क्स कमी होणार आहे. मग त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप तुम्हाला डेरिवेशनमध्ये डिटेलमध्ये लिहायची आणि मेन्शन करायचे. दुसरा मुद्दा पण क्लिअर झाला. तिसरा मुद्दा आहे केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शन समजा आपल्याकडे आहे फिंकल-स्टेन रिॲक्शन आहे आपल्याकडे, इमॅजिन करा. आता आपण RCl घेतला, ठीक आहे. त्याची रिॲक्शन कोणासोबत घेते? फिंकलमध्ये NaI सोबत होते. कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते ती रिॲक्शन? ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये होते. आता त्यावेळेस काय होतं, हा Na आणि हा Cl बाहेर पडतो. म्हणजे काय बाहेर पडणार? NaCl. आणि बाहेर काय पडतो? सोबत अल्काइल आयोडाईड. मग तुम्ही एवढे लिहिली म्हणजे फिंकल-स्टेन रिॲक्शन झाली का? नाही. प्रश्न असणार स्टेट ऑर राईट डाऊन द फिंकल-स्टेन रिॲक्शन. त्यावेळेस तुम्ही काय करणार? इकडं खाली लिहिणार की व्हेन अल्काइल क्लोराईड reacts with sodium iodide in the presence of acetone, then the sodium chloride and alkyl iodide is formed as a product and byproduct. ठीक आहे, हे लिहिलं. त्याच्यानंतर रिॲक्शन लिहिली आणि रिॲक्शनच्या खाली नाव लिहायला चुकायचं नाही. प्रत्येकाचं नाव लिहायचं. हा अल्काइल क्लोराईड आहे, हा सोडियम आयोडाईड आहे, हा सोडियम क्लोराईड आहे, हा अल्काइल आयोडाईड आहे. या सर्व गोष्टी तिथं मेन्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये पण आम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार सर. पुढचा मुद्दा. पुढचा जो गोष्ट आहे ती आहे प्रॉब्लेम्स किंवा न्यूमेरिकल्स. आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो, प्रॉब्लेम्सला पण आपण निबंधासारखं लिहितो. दिले फॉर्म्युला यूज केला, ठीक आहे. त्याच्यानंतर कसं आहे, कॅल्क्युलेशन केलं, उत्तर काढलं, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पेपर रिप्रेझेंट नाही करायचं. तुम्हाला सर्वात प्रथम एकदम व्यवस्थित गिवन लिहायचं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आपल्याला काय शोधायचं आहे, टू फाइंड लिहायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली मेन्शन करायचं आहे की फॉर्म्युला कुठला आपण यूज करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनली इथं काय करायचं आहे, सुरुवात सोल्युशनला करायची आहे. असे तुम्ही एक्झामिनरला ज्यावेळेस मुद्दे दाखवणार. आता समजा इथं तुम्ही सोल्युशन लिहिलं आणि इथं तुमचं उत्तर आलं काहीतरी XYZ, बरोबर आहे. आता इथं अजून काय मिस्टेक होणार, तुम्ही युनिट नाही लिहिणार.
युनिटने लिहिला तर त्याला राग येणार, मग तो मार्क्स कट करणार. म्हणून युनिट पण लिहायचं. मग तो काय करणार पटकन चेक करताना, ठीक आहे गिवन लिहिलं, टू फाइंड लिहिलं, फॉर्म्युला लिहिला, सोल्युशनमध्ये सर्व गोष्टी बरोबर, उत्तर पण बरोबर, युनिट पण लिहिले, 3पैकी 3 देतो आता ह्याला मी. त्याला आपल्याला मार्क्स द्यायचेच नाही बिलकुल पण. त्याला आपल्याला मार्क्स आपले कमी होणार असं बिलकुल पण करायचं नाही. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला आता सांगतो ह्या चुका नाही केल्या तर 95च्या पुढे मार्क्स मिळणार. हे होते प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे जे 4 पॉईंट्स आहेत ते एकदम व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला 100% सांगतो आहे 95च्या पुढे मार्क्स मिळणार. फक्त अजून पण सांगतो आहे, वेळ गेली नाही. चॅनलवर खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॉर्टंट आणि मी सांगतो आहे तुम्हाला चॅनलवरच्या व्हिडिओ बाहेरचे कुठलेहीच प्रश्न येणार नाही. एवढा सोपा पेपर येणार आणि व्हिडिओजमधलं कंटेंट पण त्या लेवलचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओज बघा आणि व्यवस्थित अभ्यास करून रिव्हिजन करून पेपर द्या. न घाबरता न डगमगता. आपण असेच अजून स्ट्रॅटेजी MST CETसाठी आणि तुमच्या बाकी विषयांसाठी पण आणत राहू. सर्वात प्रथम तर तुम्हाला ऑल द व्हेरी 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 बेस्ट डिअर स्टुडंट. अभ्यास करत राहा.